ज्ञानोबा माऊलींची पालखी आज तरडगाव ते फलटण अशी वाटचाल करते। आज फलटणमध्ये पालखीचा मुक्काम असेल आणि या वारीमध्ये सामील झालेल्या वारकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। बघूयात। पहिल्या वर्षी वारी करणाऱ्या माया बहिणींना नेमकी वारी कशी वाटते, नेमका काय जाणवतं, या संदर्भात आपण पहिलीच वारी करणाऱ्या मुंबईवरून या ठिकाणी आलेल्या काही माता भगिनींना भेटणार आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत या ज्या सगळ्या माता माऊल्या आहेत, या सगळ्या पहिल्यांदा वारी करतायत आणि पहिल्यांदा माऊलीच्या वाटेवर वारकऱ्यांसोबत चालण्याचा त्यांचा हा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न मुंबईपासून ते इथपर्यंत झालेला आहे आणि एकतरी वारी अनुभवावी अशा पद्धतीनं, किमान एक दिवस तरी वारी अनुभवावी अशा पद्धतीचा त्यांचा जो संकल्प आहे, तो नेमका काय आहे, नेमक्या काय भावना आहेत, हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया। ताई, तुम्ही सकाळी निघालाय, ते इथं आलाय, हे कसं वाटतं, काय सांगणार घरच्यांना गेल्यावर? घरच्यांना गेल्यावर ते अनुभव वेगळा होता आणि पहिल्यांदीच अशी वारी करताना त्यांच्या काय भावना असतात तर ते आम्हाला अनुभवायला मिळालं। त्याबरोबर खूप लोक चाललेली असतात आणि त्यांचं भजन, दिंडीचा, विणेचा आवाज वगैरे, टाळांचा आवाज मुख्य म्हणजे, आणि छान वाटतं। लोक झेंडे घेऊन, पताका घेऊन सगळे चाललेले असतात। पारंपरिक जी आपली जी संस्कृती आहे किंवा आपली जी परंपरा आहे ती पुढे नेण्यासाठी आपणही यात सामील होणं गरजेचं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राने याचा अनुभव घ्यावा असं मी सगळ्यांना सांगेन। बरोबर आहे, हे अनुभवण्याचा सोहळा आहे, हा अनुभवाचा सोहळा प्रत्येकाच्या वाट्याला आला पाहिजे। कसा आहे तुमच्या दृष्टीने हा सोहळा, कसा आहे? असं म्हणजे ते खूप प्रसन्नता वाटते, एकदम म्हणजे सगळं विसरून असं तल्लीन झाल्यासारखं वाटतं। त्यांच्यामध्ये आम्ही टीव्हीवर बघत होतो पण इथे प्रत्यक्ष आम्ही बघायला मिळते, म्हणजे खूप आमचं भाग्य समजतो आणि खूपच छान वाटते। अभंग वगैरे काहीतरी म्हणत असावीस, कीर्तनकार असावीस, तर तुझ्या कीर्तनातला एखादा अभंग आम्हाला ऐकवशील का या निमित्तानं? एखादा जो आवडेल तो। संतांनी आपल्यासाठी एवढं केलं, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया। ज्ञानदेव माऊलींनी ह्या भागवत धर्माचा पाया रचलाय। तुकोबाराय या भागवत धर्माचा कळस झाले, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश। आणि आपल्या सगळ्यांना भजन करत पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला जायचे। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, चांदोबाचा लिंब।